सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीतल्या मारहाणीमुळेच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये उघड. राज्य मानवाधिकार आयोगाकडनं पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस. शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही फुटेजमधनं मारहाण झाल्याचं उघड. सोमनाथ सूर्यवंशीचा मारहाणीत मृत्यू झाला असेल तर त्याला गृह खातं जबाबदार. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर महाराष्ट्र हे फडणवीसांच्या नेतृत्वात पोलीस स्टेट बनल्याची सुद्धा टीका. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाला हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो, पण सत्तेत असलेले मंत्री लपवण्याचा प्रयत्न करतायत. रोहित पवारांची प्रतिक्रिया. मंत्री जयकुमार गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेला अटक. 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांकडून अटक. महिलेकडे नेमकं काय होतं की तिला पैसे द्यावे लागले? वस्तुस्थिती तपासली पाहिजे. या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा. रोहित पवारांची गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक प्रकरणावरती प्रतिक्रिया. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पुढची सुनावणी बीड न्यायालयामध्ये होणार. सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय. पुढची सुनावणी 26 मार्चला. जळगावजवळील कानसवाडा गावच्या उपसरपंचाची निर्घृण हत्या. युवराज कोळी शिंदेंच्या सेनेचे माजी उपसरपंच असल्याची गावकऱ्यांची माहिती. तिघांकडनं चाकू आणि चॉपरने वार करत हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. पाकिस्तानामध्ये जाऊन आपले पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाऊन आले होते. जमीन हडपलेल्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना जिलबी खाऊ घातली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राऊतांचा हल्लाबोल. नागपुरामध्ये मशिदींच्या बाहेर सुरक्षेत वाढ. रमजान त्यात शुक्रवार म्हणजे जुम्मा असल्यामुळे पोलिसांकडनं खबरदारी. चौकाचौकात बंदोबस्त. बाबरी पडताना आम्ही कोणाशीही परवानगी मागितली नव्हती, तेव्हा औरंगजेबाच्या कबरीबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी. संजय राऊतांची मागणी. तर केंद्र तुमचं, राज्य तुमचं, पोलीसही तुमचे, मग पत्राची नाटकं कशाला? राऊतांचा सवाल. नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार. सर्व आरोपींना कोर्टानं दिली होती 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नागपुरातील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागेल. पोलिसांनी जवळपास 378 अश्रुधुराचे गोळे डागल्याची माहिती. संचारबंदीमुळे मध्य नागपुरामध्ये बाजारपेठा बंद. गेल्या 3 दिवसामध्ये 400 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. महाल, चिटणीस पार्क, भालदापुरा, हिंसापुरी, इतवारी या भागामध्ये महत्वाच्या बाजारपेठा. औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवरती एनआयएचं पथक संभाजीनगरमध्ये. खुलताबाद परिसराची पाहणी. जालना, परभणी, नांदेडमधील हालचालींवर लक्ष. नागपूर हिंसाचारानंतर छावावरती बंदीची मागणी. नागपूर राड्याला छावा कारण झाल्याचा आरोप करत मौलानांची अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. नागपुरातील हिंसाचारानंतर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची काँग्रेसवर टीका. मुस्लिम मतांचं राजकारण करणारा पक्ष नागपुरामधल्या हिंसाचारानंतर कुठेच दिसला नाही. प्यारे खान यांचं वक्तव्य. मालेगाव स्फोटातील आरोपी सुधाकर द्विवेदीच्या वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद. सरसंघचालकांना मुंबईत आणण्याचं परमबीर सिंहांचे आदेश दिले होते. आदेश मानण्यास नकार दिल्यामुळे मुजावर यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं. परमबीर सिंहांवरती ॲडव्होकेट सांगळेंचे गंभीर आरोप. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. आज तातडीची सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. निर्णयाला कोरटकरकडनं हायकोर्टात आव्हान. धनंजय मुंडेंनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. करुणा मुंडेंच्या बाजूने वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंचं आव्हान. नितीन गडकरींच्या विजयाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली. सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीने याचिका केली होती. चुकीच्या पद्धतीने प्रचार केल्याचा आरोप होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावरती. मुख्यमंत्री घेणार कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा. 2 वर्षांवरती कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची आमची ना नाही, मात्र आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य. एकीकडे विधान भवनातली दालनं आणि गॅलरी चकाचक होत आहेत, दुसरीकडे
मात्र विधान भवनातील ग्रंथालयामध्ये दुर्मिळ ग्रंथ गळीत पडलेत. ब्रिटिशकालीन ग्रंथ, विधान परिषद, विधानसभेचा इतिहास, विविध कायद्यांची 75,000हून अधिक पुस्तकं धूळ खात. विधान परिषदेच्या 5ही उमेदवारांची बिनविरोध निवड. नव्या आमदारांचा आज शपथविधी. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न, तर दुसरी, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सीबीएसई अभ्यासक्रम. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. राज्यातल्या सर्व शाळा 1 एप्रिलपासून सुरू होणार. शाळांचं वार्षिक वेळापत्रक सीबीएसई प्रमाणे. मे महिन्यात सुट्टी, जूनपासून पुन्हा शाळा. विधान परिषदेत दादा भुसेंची माहिती. 23 मार्चला प्रभादेवीमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वपूर्ण बैठक. पक्षाची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच संघटनात्मक बदललेली रचना जाहीर होण्याची शक्यता. अवैध बांधकाम होत असताना अधिकारी काय करत होते? अनधिकृत इमारतीवरनं कल्याण डोंबिवली महापालिकेची हायकोर्टाकडनं खरडपट्टी. या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी. थकबाकी भरा, नाहीतर एप्रिलमध्ये पाणी पुरवठा बंद करणार. ठाणे महापालिका प्रशासनाचा थकबाकीदारांना इशारा. आतापर्यंत 127 कोटी रुपयांची वसुली. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार. पॉलिग्राफी टेस्ट विशेष माहिती मिळत नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचा निर्णय. 122 कोटींच्या अपहाराप्रकरणी मेहता मुख्य आरोपी. छावा चित्रपटाच्या इंटरनेटवरती 1818 बेकायदा लिंक्स. दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांकडनं गुन्हा दाखल. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14ला. मुंबई IITची मान्यता, त्यामुळे लवकरच बदलापूरकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार. 39 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गामध्ये 15 स्टेशन्स असतील. माथेरानला पोहोचण्यासाठी रोपवेचा सुपरफास्ट पर्याय लवकरच उपलब्ध होईल. राष्ट्रीय रोपवे कार्यक्रमाअंतर्गत नेरळ ते माथेरान 12 किलोमीटर लांबीच्या रोपवेची निर्मिती केली जाईल. नाशिक HALच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला जाणार. ओझर इथल्या प्रकल्पामध्ये निर्माण झालेलं पहिलं तेजस लढाऊ विमान एप्रिलमध्ये भरारी घेणार. हे विमान भारतीय वायुसेनेला सुपूर्द केलं जाईल. मध्य रेल्वे यावर्षी 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवेल. नागपूरसाठी 98, कोकणासाठी 36 आणि कलबुर्गीसाठी 180 गाड्या. मध्य रेल्वेकडनं मुंबईच्या परळ स्टेशनचा कायापालट. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्टेशनमध्ये नवीन इमारतीचं बांधकाम पूर्ण, तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सुसज्ज प्लॅटफॉर्म्स आणि आधुनिक प्रवासी सुविधांचाही समावेश. SHRP नंबर प्लेट बसवण्यासाठी नवी डेडलाईन. येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 18 लाख वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवल्याचा अंदाज. नियमबाह्य भाडं आकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकरच व्हॉट्सअप नंबर आणणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. सोन्याच्या दराचा नवा उच्चांक. 24 कॅरेट सोन्याची 1 तोळ्याची किंमत 90,000च्या पुढे. चांदीने सुद्धा 1 लाखांचा टप्पा पार केला. लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता. मुंबई विद्यापीठामार्फत सर्व शैक्षणिक विभागांसाठी रँकिंग फ्रेमवर्क. रँकिंगच्या निकषांनुसार सर्वोत्कृष्ट विभागास 5 ते 25 लाखांचे संशोधन अनुदान पुरस्कार प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हही दिलं जाईल. गोहत्येच्या संदर्भामध्ये वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवरती पुढच्या काळामध्ये मकोक्का अंतर्गत कारवाई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा. राज्यातल्या सर्व खाणींची ड्रोन पाहणी करणार. बेकायदेशीर उत्खनन टाळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत घोषणा. यासाठी तहसीलदारांना दोषी धरणार. बावनकुळेंची माहिती. चिपळूणमध्ये जुगार आणि मटक्यासारख्या धंद्यांविरोधात युवक काँग्रेसचं अनोखं आंदोलन. जुगार मटक्याची माहिती देणाऱ्यांना युवक काँग्रेस 5,000चं बक्षीस देणार. मालेगावामध्ये नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 300 कोडींच्या बाटल्या जप्त. 3 संशयित ताब्यात. बडा कब्रिस्तान पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या पुसदमध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचार, त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला प्रसूती दरम्यान. महिला वैद्यकीय अधीक्षकावरती गुन्हा दाखल.
नागपूरहून भंडाऱ्याला जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव वाहनाची धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू. अपघातानंतर वाहन चालकाने मात्र पळ काढला. कांदिवलीतला ग्रोवेल मॉल बंद होणार. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई. हायकोर्टाचं निरीक्षण. ग्रोवेल मॉलचं बांधकाम करताना पर्यावरण संवर्धनाचे अनेक निकष डावलण्यात आल्याचा आरोप. मालेगावच्या रमजानपुऱ्यातली दोस्त जायझिंगला भीषण आग. आगीमध्ये 20 लाखांचा मुद्देमाल जळून खाक. हिंगोलीमध्ये रेती घेऊन जाणारा टिप्पर आणि दुचाकीचा अपघात. टिप्परने दुचाकीला 100 मीटरपर्यंत फरफटत नेलं. अपघातात लग्नाच्या पत्रिका वाटणाऱ्या नवरदेवाचा जागीच मृत्यू. धाराशिवच्या परांड्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. बिबट्याने 20 ते 22 जनावरांची शिकार केली होती. लोणावळ्यामधल्या लोहगड परिसरामध्ये बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीची हत्या की आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू. साताऱ्याच्या अर्धकी खुर्दमध्ये युवकाची हत्या करून अपघाताचा बनाव. आरोपीला लोणंद पोलिसांकडून अटक. प्रेमसंबंध उघड करून बदनामी केल्याच्या रागातनं हत्या. पुण्यातल्या हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सच्या जळीत कांड प्रकरणाचं धक्कादायक वळण. टेम्पोला चालकानेच आग लावली होती. या आगीमध्ये 4घांनी जीव गमावलाय. चालकावरती गुन्हा दाखल. वर्ध्याच्या जाम हिंगणघाट मार्गावर रस्त्यालगतच्या झाडांना आग. अग्निशमन दलाने त्वरित नियंत्रण मिळवलं. आगीत झाडांचं आणि झाडांना पाण्याची व्यवस्था असलेल्या पाईपचंही नुकसान. नागपूरच्या हिंगणा तालुक्यातल्या गुमगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. 15 ते 20 कुत्र्यांनी हल्ला केला होता. मुलीचं नाव हर्षिता चौधरी. जालन्यामध्ये वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील 2 तलवारीही जप्त केल्या. जेजुरी नगर परिषदेकडनं वाद्य वाजवून मालमत्ता कराची वसुली. मालमत्ता कर आणि थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे सर्व अधिकारी गेल्या 15 दिवसांपासून शहरात फिरतायत. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगमध्ये 16 कोटींचा अपहार करणाऱ्या दोघांची संपत्ती ईडीकडनं जप्त. ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या रोहित आणि अभिषेक ठाकूरने गैरव्यवहार केला होता. वसईच्या कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयातील डॉक्टर अंजुम शेख यांना सहकारी महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक. शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. पालघरमध्ये वीज ग्राहकाला 2 लाखांची लाच मागणाऱ्या महावितरण अधिकाऱ्याला अटक. लाच न दिल्यास 4 लाखांचा दंड ठोठावण्याची धमकी दिली होती. रायगडावरती पाय घसरून पडल्यामुळे 64 वर्षांच्या भीमराव घायवन यांचा मृत्यू. पुण्याच्या उरळी कांचन मधील घायवन हे पर्यटनासाठी रायगडवरती गेले होते. पुरंदर विमानतळासाठी जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध. पारगावमध्ये ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलवली. काही झालं तरी विमानतळासाठी जमिनी देणार नाही, गावकऱ्यांची भूमिका. लातूरच्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस तर रायगव्हाणमध्ये मुसळधार पावसासह गारपीट. अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका. नंदुरबारमध्ये पूर्वपट्टा आणि सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये तीव्र पाणी टंचाई. पाण्यासाठी कसरत करावी लागते आणि 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. अहिल्यानगरच्या 12 गावांमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाई. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायणडोह आणि जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या अशा 12 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण. जवळपास 30,000 पेक्षा अधिक क्षेत्रावरती हरभरा पिकाची लागवड. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची गैरसोय. वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची बाब समोर. रात्रीच्या वेळी गरोदर महिलेवरती उपचार होऊ शकले नाहीत. दिल्लीतल्या पराभवानंतर आम आदमी पार्टीची आज महत्त्वाची बैठक. केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती ठरणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींवरती खटला. उलट तपासणीसाठी पूर्ण संधी मिळावी अशी राहुल गांधींनी विनंती केली. पुढची सुनावणी 7 एप्रिलला होणार.
एनडीएच्या सर्व खासदारांना आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप. अर्थसंकल्पातील मागण्यांवरती चर्चा होणार असून अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजावल्याची माहिती. मध्य अमेरिकेत टेक्सासमध्ये आगीमुळे 18,518 एकर जमीन उद्ध्वस्त. आगीत 4 जणांचा मृत्यू. आगीचा ओक्लाहोमा, आर्कान्सास आणि मिसुरीच्या जंगलांवरही परिणाम. प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन यांचं एक चित्र 118 कोटी रुपयांमध्ये विकलं गेलं. एम.एफ. हुसैन यांच्या चित्राची न्यूयॉर्कमध्ये 118 कोटीची विक्री करून विक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.